नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जास्त काही न बोलता आपण आपल्या मेन मुद्द्यावर बोलूयात, ज्याचं नाव आहे चॅप्टरचं केमिकल कायनेटिक. आपण काय मित्रांनो इन्स्टंटेनियस रेट ऑफ मेथड याचं काय डेफिनेशन बघितली होती. आता त्याचा आपण ग्राफ बघणार आहोत. तो कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलंय की नेहमी काय असते, एक मिनिट कसं राहावं तर नेहमी काय असते, रिॲक्टंट लेफ्ट हँड साईड असते अँड प्रोडक्ट राईट हँड साईड असते. मी तुम्हाला इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. लिहून घ्या वाटल्यास, लिहिलं ठीक. तर बघा मित्रांनो, याचा आता ग्राफ कसा करायचा. ओके, एक मिनिट मला पहिले एकदा ग्राफ काढून द्या, नंतर तुम्ही त्याचा फोटो काढा. इथे खाली टाइमिंग लिहा, बरोबर आहे. इथे कॉन्सन्ट्रेशन ए असा इन्क्रीज झाला. ओके, आणि ग्राफ असा इथून याला काय म्हणणार आपण, स्लो रेट ऑफ रिएक्शन. आणि ज्याचा विटाव ते इथे लिहून घ्या तुम्ही. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीजेस. हे बघा, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज असं दाखवायचं. आता मी शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीजेस असं दाखवायचं. ओके, ठीक आहे. फोटो काढून घ्यायचा, काढला. सेम असा ग्राफ करायचा आहे मित्रांनो. आता सेम असा ग्राफ करायचा आहे आपल्याला आता, ठीक आहे. तर आता बघा, सेम असा ग्राफ काढतो मी, पण प्रोडक्टचा, रिएक्टंटचा काढला, प्रोडक्टचा काढला. माझ्याकडे तो चार्ट नाही आहे, आय मीन जो बोर्डाचा जसा ब्लॅक बोर्डचा जो चार्ट आहे त्याचा ग्राफचा चार्ट नाही, तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करून सांगितलं असतं. कॉन्सन्ट्रेशन ना हा पण इन्क्रीज होता, हा इन्क्रीजिंग सेम मोल लावलेला, ठीक आहे. खाली टाइम मायनस डी अपॉन डी टी होतं, तर प्रोडक्ट आय मीन रिएक्टंट असतात आणि प्रोडक्ट आहे तो प्लस डी अपॉन डी टी. ओके, आता तो असा होता रिएक्टंटचा, हा असा राहिला. आपण इथे पहिले लिहून घेऊ, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन इज increases. Product concentration is increases. हा असा राहील. याला काय म्हणणार आपण, तेच स्लो रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन फोटो काढून घेऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही फोटो काढला असेल तर आता आपण बघूया रेट लॉ. जे मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला काल शिकवतो, म्हणजे आज शिकवतो. तर रेटचे 3 प्रकार पडतात. एक ॲव्हरेज रेट मेथड, दुसरी इन्स्टंटेनियस रेट ऑफ मेथड, आणि तिसरा जो की लॉ. हे लक्षात ठेवण्यासाठी काहीच नाही, एकच लक्षात ठेवायचं. इथे मी तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन देतो. पहिले आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघू आणि मग त्याची डेफिनेशन बघू. रेट लॉ काय सांगते, फक्त रिएक्टंटच आहे म्हणजे प्रोडक्टला त्यांनी घेतलं नाही. रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिएक्टंट. ओके, हा रिएक्टंटच आहे म्हणतो ओनली. फक्त तुम्ही याची डेफिनेशन याच्यावर आयडेंटिफाय कशी ते अजून सांग. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन अजून सिम्प्लिफाय केलेला आहे. हा पहिला आणि हा दुसरा. मी झिरो ऑर्डर ऑफ रिएक्शन मध्ये दोन्ही सांगितलेले आहे. रेट के इक्वल टू reactant is equal to react. आता याची डेफिनेशन कशी बनते बघा. केमिस्ट्री मध्ये कोणतीही डेफिनेशन पाठ करण्यासाठी आहेच नाही. पहिली गोष्ट सांगतो म्हणजे केमिस्ट्री हा लॉजिकली सब्जेक्ट आहे, त्याला लॉजिकली समजून घ्या. रेट लॉ ऑफ स्टेट गॅस, the rate law
माझ्यासोबत म्हणत चला रेट लॉ ऑफ स्टेट दॅट ओनली हा रिएक्टंट घेतो म्हणते. तर A प्लस B हा रिएक्टंट आहे. मगाशी सांगितलं हा C इक्वल भेटत नाही, ते लोक रिएक्टंट आहे. A प्लस B इथे लक्षात ठेवायचं, A प्लस B इक्वल टू C हा प्रोडक्ट आहे. हे फक्त रिएक्टंटलाच मानते रेट लॉ. हे काय आहे? रेट ऑफ रिएक्शन. ही काय आहे? रेट ऑफ रिएक्शन. काय म्हणते मग? रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल directly proportional to the concentration of reactant. आता इथे माझ्याकडे जागा नाही, तुम्ही थोडं समजून घ्या. concentration of reactant are called as rate law. यालाच काय म्हणणार आपण मित्रांनो? रेट लॉ म्हणतात. तुम्हाला मी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन अजून सिम्प्लिफाय करून सांगतो. आता पहिले एकदा फोटो काढून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट.